नमस्कार, मी सुवार्ता शिरसाट. मी लिहिलेली आजची कविता आहे गोत्यास काळ. माते तू अशी चूक करू नको ग, उतरंडीच्या तळाचं मडकं फोडू नको ग. फूल उमलण्याआधी कळी तोडू नको ग, अंकुरलेल्या बीजाला अशी खुडू नको ग. कुऱ्हाडीच्या दांड्यापरी गोत्यास काळ होऊ नको ग, माते तू अशी चूक करू नको ग. घेऊ दे मला ही जन्म इथे, अधिकार माझा तू हेरावू नको ग, माते तू अशी चूक करू नको ग. ज्याप्रमाणे एखाद्या मातीच्या मडक्याची उतरंड असते आणि त्या उतरंडीमधलं जर का सर्वात खालचं मडकं फोडलं तर ती संपूर्ण उतरंड फुटून जाते. त्याचप्रमाणे जर एखाद्या स्त्रीच्या भ्रूणाला जर उदरातच मारून टाकलं तर तिच्यापासून उत्पन्न होणारी किंवा तिच्या पोटी येणारी जी पिढी आहे ती नष्ट होणार आहे. पक्षापरी मला इथे गगनझेप घेऊ दे ग, थांब थोडी मला इथे नयन खोलू दे ग. बघू दे मला ही उगवत्या सूर्याला, वाहणाऱ्या नद्याला, किलबिलणाऱ्या थव्याला. नकळता माझ्या कुशीत तुझ्या शरण माझे रचू नको ग, माते तू अशी चूक करू नको ग, उतरंडीच्या तळाचं मडकं फोडू नको ग. तुझ्या पाऊलावर पाऊल मी ठेवील, तुझ्या पाऊलावर मी पाऊल ठेवील, तुझ्या पाऊल पुन्हा मी ध्यानी ठेवील. स्त्रीच्या जीवाला मीही ग जीवदान देईल, स्त्रीच्या जीवाला मीही जीवदान देईल. हात जोडते सुवार्ता, दे हा नवा जन्म मला ग, हात जोडते सुवार्ता, दे हा जन्म नवा मला ग. हाच होईल माझा इथे पुनर्जन्म नवा ग, हाच होईल माझा इथे पुनर्जन्म नवा ग. धन्यवाद.